तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पैसे कसे वाचवायचे किंवा पैसे वाचवण्याचे 6 मार्ग पाहणार आहोत. ते तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये फॉलो केलं किंवा तुम्ही त्या जीवनामध्ये तुमच्या अवलंबलं, की त्याच्यावर तुम्ही कंट्रोल केलं, तर तुमचे पैसे नक्कीच वाचतील. त्याच्यातला पहिला जो मार्ग आहे किंवा त्याच्यातला पहिला जो उपाय आहे, तो म्हणजे शो ऑफ न करणे किंवा दिखावा न करणे. आता आपलं काय होतं, की आपण समाजामध्ये राहतो, आपण फॅमिलीमध्ये राहतो, आपण फ्रेंड सर्कलमध्ये राहतो, तर आपला जास्तीत जास्त फोकस हा दुसऱ्याच्या लाईफप्रमाणे किंवा दुसऱ्याच्या जीवनाप्रमाणे जगण्यावर असतो. म्हणजेच काय, एखाद्यानं त्याची महागडी गाडी घेतली किंवा कार घेतली किंवा बाईक घेतली, तर त्याला ते घेण्याची आपल्याला पण ईर्ष्या उत्पन्न होते. म्हणजे त्याचं बघून आपण सध्या ते गाडी घेण्याचा विचार करत असतो आणि आपलं जीवन दुःखी जगत असतो. दुसरी गोष्ट, आपण शेजाऱ्याचं जर उदाहरण घेतलं, तर शेजाऱ्यानं आपल्या इकडं 10,000चा टीव्ही घेतला, तर आपण 15,000चा टीव्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा विचार करत असतो. म्हणजेच काय, हे सर्व कशासाठी? तर त्याच्या ईर्षेवर, अदरवाईज त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हणू, की बाबा देखावा करण्यासाठी किंवा शो ऑफ करण्यासाठी. माझ्याकडे किती पैसा आहे, माझा स्टेटस हा आहे, माझ्याकडं एवढी प्रॉपर्टी आहे, एवढा पैसा आहे. हे दाखवण्यासाठी जो आपण खर्च करत असतो, तो खर्च न करता जर तुम्ही याच्यावर जर कंट्रोल केलं, तर तुमचे पैसे वाचू शकतात. म्हणजे समाजामध्ये काय असतं, की हे माणसाचा गुणधर्मच आहे, की प्रत्येक माणसामध्ये हे जेलसी निर्माण होते किंवा ते जन्मतः असतेच. म्हणजे समजा तुम्ही जर समाजामध्ये राहत असाल, जर एखाद्याकडे तुम्ही महागडी गाडी बघितली, त्याचं एखादं घर बघितलं किंवा एखादं तो कुठेतरी फिरायला जातोय किंवा एखाद्या आपल्या शेजाऱ्यानं मोठा टीव्ही आणला किंवा एखादं फ्रीज आणलं किंवा त्याने एखादी गाडी घेतली किंवा सोसायटीमध्ये असे काही लोक असतात, की ते खूप सारे श्रीमंत असतात. ते त्यांच्या स्टेटसप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत असतात. पण जे काही मिडल क्लास लोकं असतात, सामान्य लोक असतात, आपण त्या लोकांचं अनुकरण करायला जातो. आपण त्या लोकांची लाईफस्टाईल कॉपी करायला जातो. म्हणजेच त्यांची कॉपी करण्यामध्येच काय करतो, की आपण सुद्धा त्यांच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, दिखावा करण्याचा प्रयत्न करतो, की आपण लोकाला हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो, की माझ्याकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे. मग मी असं आहे, मी हा आहे, मी त्या आहे. हे दाखवण्याच्या नादामध्ये आपलं काय होतं, की आपल्या जीवनाचा पार सत्यानाश होतो. तो मंथली जो बजेट आहे, ते पार पूर्ण कोलमडतं. बचतीच्या नावानं बोंबाबोंब असते आणि कहर म्हणजे याच्यावरनं जे ह्या तुम्ही गोष्टी करत असता, शो ऑफसाठी ज्या गोष्टी खर्च करता किंवा शो ऑफ करण्यासाठी ज्या गोष्टी तुम्ही घेता, त्यावर तो तुम्ही घेता ते काय तुमच्या पैशानं नसतात. कारण तुमच्याकडे पैसे तेवढे असतील तर तुम्ही घेणारच आहेत. पण नसतील तरी सुद्धा तुम्ही घेता. म्हणजेच काय, की तुम्ही कर्ज काढता, लोन काढता. आणि मग काय सरते शेवटी तुमच्याकडे तुमची सेव्हिंग तर राहतच नाही किंवा बचत पैसे तर तुमचे वाचत नाहीत. वरनं तुम्ही अजून काय करता, की तुम्ही शो ऑफ करण्यासाठी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत, त्याच्यासाठी जे कर्ज केलेलं असतं, तुम्ही कर्जबाजारी होता आणि तुमचं जीवन त्याच्यातच जातं. ते कर्ज घेतले त्याचे ई-एम-आय भरण्यामध्ये किंवा त्याचे हप्ते भरण्यामध्ये तुमचं जिंदगी चालत चाललेली असते. तुम्ही सर्वात आधी काय केलं पाहिजे, की तुम्ही दुसऱ्याच्या लाईफ आपल्या लाईफसोबत कंपेअर करणं सोडून आपण आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करावा. शो ऑफ न करता तुम्ही तुमचे जीवन जगलं पाहिजे. याच्यानं काय होईल, की तुमचे पैसे वाचतील. मार्ग कोणता? तर दुसरा मार्ग हा आपल्या डिजिटल दुनियेतला आहे. डिजिटल दुनियाचा आपल्याला असा एवढा मोठा परिणाम होत आहे सध्याला, की आपल्या घरात बसल्या-बसल्या आपण कोणती पण वस्तू, कोणती पण जे आपल्याला पाहिजे किंवा आपण सोशल मीडियावर एखादी वस्तू पाहिली, की आपल्याला ते पाहिजे असते किंवा आपल्या मनात अशी इच्छा उत्पन्न होते किंवा ते घेण्याची आपल्याला उत्सुकता लागून राहते, की बाबा आपण हे वस्तू घेऊ. तर असं झालं, की आपण बटन दाबलं, की आपल्या घरामध्ये वस्तू येतात. जसे की आता त्यातलाच एक प्रकार आहे, की बाबा शॉपिंग म्हणू किंवा आपण त्याला ऑनलाईन शॉपिंग म्हणू. या ज्या गोष्टी आहेत, यावर तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार शॉपिंग केलं पाहिजे, असं म्हणणं माझं आहे, की बाबा तुम्हाला जर पैसे वाचवायचे आहेत ना, तर तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत, आज लागणार आहेत ना, त्याच गोष्टी तुम्ही खरेदी करायला शिका. उगाचच आपल्याला ऑनलाईन काहीतरी ऑफर दिसली आहे. आता ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवाल्याचं ते त्यांचं कामच आहे, की तुम्हाला एखादं नोटिफिकेशन देणं, हे याची ऑफर आली, त्याची ऑफर आली. हा ड्रेस तुम्हाला स्वस्तात भेटत आहे किंवा हा गॅजेट तुम्हाला स्वस्तात भेटत आहे. ते त्यांचं काम करत असतात. पण आपण आपल्या परिस्थितीला धरून किंवा आपण आपल्या पैशाप्रमाणे किंवा पैसे वाचावे या दृष्टिकोनातून, या विवने जर तुम्ही राहत गेला, शॉपिंगवर कंट्रोल केला, तर तुमचं शॉपिंगचं जर बिल कमी यायला लागलं, तर तुमचे त्यातून काही पैसे वाचू शकतात. तर तुम्ही काय केलं पाहिजे, की ऑनलाईन शॉपिंग तर टाळलीच पाहिजे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जे आता शॉपिंग मॉलला वगैरे जे करत असता शॉपिंग, तिथं तिथं सध्या जाताना तुम्ही एक लिस्ट बनवून जाऊ शकता, की बाबा मला शॉपिंग करायची आहे, तर ह्या-ह्या गोष्टी मला लागणार आहेत किंवा ह्या-ह्या गोष्टीच माझ्या ह्या महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या 6 महिन्यासाठी या-या गोष्टीच तो आपल्याला लागणार आहेत. तर बाकीच्या गोष्टी आपण न घेण्याचा ते कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ते काय, त्या वस्तू आपण टाळल्या पाहिजेत.
म्हणजे दुसरी गोष्ट काय झाली, की तुमचा जो शॉपिंगवरचा खर्च आहे, ज्या ऑनलाईन शॉपिंग झाली, तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये किंवा एखाद्या DMart वगैरे ज्या ग्रॉसरीच्या ज्या वस्तू असतात, त्या ज्या वस्तू आहेत तुम्ही त्या अनावश्यक न खर्च करता तुम्ही त्याच्यावर जर आळा घातला तर तुमचे यातून पैसे वाचू शकतात. म्हणजे आता हे झालं तुमचा दुसरा. अजून एक त्याच्यातलाच एक डिजिटल दुनियेतलाच एक दुसरा पॉइंट आहे किंवा दुसरा एक मार्ग आहे, की तुम्ही त्याच्यावर जर आळा घातला तर नक्कीच तुमचे पैसे वाचू शकतात. तो आहे, की बाबा ऑनलाईन जेवण मागवणे किंवा ऑनलाईन फूड मागवणे. यावर सुद्धा आता भारताचा जर विचार करायला गेला, तर हे पहिले आपल्याकडे संस्कृती नव्हती, की बाबा ऑनलाईन जेवण मागवणे. आता बऱ्याच लोकांना असं होतं, की घरचं जेवण केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नव्हतं. पण आता असं झालंय, की आताची जनरेशन एवढं आळशी झाले, की ते घरी जेवण बनवायला नकोच म्हणतात. म्हणजे मग ते आठवड्यातून 2 ते 4 वेळेस ते जेवण बाहेरनं मागवतात. बाहेरून ते सर्व वस्तू मागवतात. Blinkit झालं, Swiggy, Zomato आलंय. या जे कंपन्या आल्यात किंवा हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहेत, हे तुम्हाला बसू देत नाहीत. तिथं तुम्हाला काहीतरी ऑफर दाखवतात. आता समजा एखाद्या Zomatoवर तुम्हाला एखाद्या हॉटेलमधून काहीतरी ऑफर चालत असेल, तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार. नोटिफिकेशन आलं की मग तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या पोटामध्ये त्या मग कालवा-कालवा सुरू होते. मग आपण विचार करतो की नाही, "अरे, इथं आज ऑफर आहे. इथं आपल्याला इथं एवढं भेटत आहे किंवा इथं आपल्याला या गोष्टीवर किंवा या एखाद्या पदार्थावर किंवा एखाद्या प्लेटवर की बाबा एवढं-एवढं तुम्हाला बचत होत आहे." हे असं तुम्हाला ज्यावेळेस नोटिफिकेशन येतं, त्यावेळेस मग तुमच्या पोटामध्ये ते कालवा-काल होते की तुम्ही तिथं खर्च करण्याचा प्रयत्न करता. म्हणजेच काय तुमच्या हातात मोबाईल असल्यामुळे किंवा तुमच्या हातामध्ये किंवा मोबाईलमध्ये ते ॲप्लिकेशन असल्यामुळे Swiggy किंवा Zomato, Blinkit हे असे भरपूर ॲप्लिकेशन आता तर सध्या तर त्याचा भडीमार चालू आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे आपली जे जनरेशन आहे हे मोबाईलवरच बिझी झालेलं आहे. त्याचं शेड्यूलच त्याच्या मोबाईलवर चालतं. तो झोपतो मोबाईलसोबतच आणि उठतो मोबाईलसोबतच. त्यामुळं काय होतं, की जर तुम्ही असा विचार केला, की ऑनलाईन जेवण मागवण्यापेक्षा जर घरी तर तुम्ही जेवण बनवत असाल, जेवण घरी आणून जर तुम्ही बनवायला सुरू केलं, तर त्याचा खर्च आणि ऑनलाईन जेवण मागवता तुम्ही मंथली, आठवडी, त्याचा जर तुम्ही बिलाचं तुम्ही टॅली केलं किंवा कंपॅरिझन केलं, तर नक्कीच तुम्हाला दिसून येईल, की बाबा घरी केलेल्या जेवणामध्ये घरी आपण जे जेवण आणून बनवतो, त्याला जो खर्च होतो, तो ऑनलाईन बिलापेक्षा कमी असतो. हे तर तुम्हाला बऱ्याच वेळेस ह्याचा एक्सपिरियन्स पण येऊ शकतो. काय म्हणजेच काय, सांगण्याचा उद्देश हाच आहे, की तुम्ही ऑनलाईन फूड न मागवता तुम्ही घरी बनवायला सुरू करा आणि घरी बनवून त्याचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करा. यातून काय होईल, की तुमचे 2 पैसे वाचतील. म्हणजे बाहेर 4 पैसे एक्स्ट्रा घालण्यापेक्षा तुम्ही घरात जर बनवलं, तर त्याचे 2 पैसे वाचतील, तर तुम्ही ते पैसे वाचून तुमच्या जीवनासाठी की ते फायदेशीर राहणार आहे. हे झालं तिसरा. आता जर पैसे वाचवण्याचा चौथा मार्ग जर पाहायचा म्हटला, तर चौथा मार्ग असा आहे, की बाबा जे जे आता आपण पाहिलं, की आपली दुनिया किंवा आत्ताचं जनरेशन आहे मोबाईलसोबतच झोपतं आणि मोबाईलसोबतच उठतं. मग त्याच्यात अजून एक त्याचा ड्रॉबॅक आहे, की बाबा मोबाईलमध्येच आता पैसे असतात आपल्या, की ऑनलाईन पेमेंटचे जे ॲप्लिकेशन आहेत, ते आपल्या मोबाईलमध्येच असतात. म्हणजे आपला पूर्ण पैसा हा आपल्या हातामध्येच आहे. म्हणजे त्याला कुठं जायची गरज नाही, की पैसे काढण्यासाठी किंवा पैसे देण्यासाठी त्याला कुठं जायची किंवा धावपळ करायची गरज नाही. पहिलं काय होतं, की पहिलं बँकेत जावं लागायचं. त्याला 2-4 दिवसाचा टाईम काढून जावा लागायचा. त्या बँकेमध्ये पण कॅश लिमिट राहायचं, की एवढी-एवढी कॅश च भेटणार किंवा काही ठिकाणी तर कॅश पण भेटायची नाही. नंतर मग ते ए-टी-एम वगैरे आले. आता ए-टी-एमवर सध्या माणूस सहसा जात नाही आहे. का? तर त्याच्या मोबाईलमध्येच त्याची बँक आहे ना. त्याच्या मोबाईलमध्ये जर त्याचे पैसे आहे, त्याची बँक आहे, तर तो कशाला जाईल? मग ते यानं काय होत असते, की तुमच्या खर्चावर नियंत्रणच राहत नाही. खर्चावर नियंत्रण म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू त्याला, की बुवा तुम्ही पैसे जिथं स्पेंड करता त्याला तिथं लिमिटच राहत नाही. तुम्ही ज्या गोष्टीवर पैसे ₹10 खर्च करायचे तिथं तुम्ही ₹500 खर्च करता किंवा ₹100 खर्च करता. जिथं ₹500 खर्च करायचे तिथं तुम्ही ₹1000 खर्च करता. एखाद्या ठिकाणी तुम्ही शॉपिंगला गेलाय किंवा एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये असं टाईमपास म्हणून फिरायला गेला. जर तुम्हाला तिथे एखादी वस्तू आवडली, तर तुम्ही तिथं काय करता, की बुवा ते लगेच पैसे देऊन तुम्ही रिकामे होता. म्हणजेच काय आवडली म्हणून घेतली किंवा आवडली म्हणून घरात आणली, असं ज्या गोष्टी करता. हे कशामुळं होतं, तर तुमचं ते हातात तुमच्या बँक असल्यामुळं, तुमच्या मोबाईलमध्ये तुमची बँक आहे. तुमचे जे ऑनलाईन पेमेंट करणारे जे ॲप आहेत, ते तुमच्या हातामध्ये आहेत. त्यामुळं तुमचं तिथं कंट्रोल होत नसतं. तर तुम्ही हे काय केलं पाहिजे, की तुम्ही ते टाळले पाहिजे. हे फक्त तुम्हाला महिन्यातून असं तुम्ही लिमिट टाकून दिलं पाहिजे, की महिन्यातून मला ह्या-ह्या गोष्टीसाठीच खर्च करायचा किंवा या-या गोष्टीसाठीच मी मोबाईल ॲप्लिकेशन वापरणार आहे. मग जेणेकरून काय होईल, की त्याच्यातून तुमची काही बचत होईल आणि तुम्हाला ते पैसे तुमचे वाचतील. सोशल मीडियातून सुद्धा आपला खर्च
वाढतो. म्हणजेच काय की एखाद्या जसं की मी मगाशी म्हटलं की एखादा कुठेतरी फिरायला गेला आहे आणि तो फिरायला जाऊन त्यानं काहीतरी मोबाईलमधून रेकॉर्ड केलं आणि तो सोशल मीडियावर टाकतो. करत असाल तर तुम्हाला ते त्याची व्हिडिओ पाहायला भेटतो आणि मग आपल्या सध्या मनामध्ये तशी इच्छा उत्पन्न होते की बाबा मला सध्या फिरायला जायचं आहे. म्हणजेच काय की तुम्ही सोशल मीडियावरनं आपल्या घरामध्ये वांदे करून ठेवता. म्हणजेच काय की जे लोकं करतात सोशल मीडियावर जे दिसतं ते सगळंच काही खरं असतं असं नाही ना. रिअल लाईफ आणि सोशल मीडिया लाईफ हे डिफरन्स असते. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा फरक असतो. सोशल लाईफ जगणारे हे काही त्यांच्या स्वतःच्या पैशावर म्हणा किंवा त्यांच्या मायबापाने बापदाद्यांनी कमवून ठेवलेलं असतं. ते त्यांची लाईफ एन्जॉय करत असतात. ते त्यांच्या परीने एन्जॉय करत असतात. आपण आपली लाईफ एन्जॉय करत असताना सोशल मीडियाच्या लाईफसोबत कंपेअर करून चालत नाही. तर ही एक गोष्ट आहे, की बाबा तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियाची लाईफ जर आपल्या जीवनामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला, तर ते आपल्यासाठी खर्चिकच बाब आहे. त्यातून आपला खर्च वाढणारच आहे. कारण काय आहे, की त्यांच्याकडे जर पैसा असेल, तर ते ते त्या गोष्टी करू शकतात. पण आपल्याकडे जर पैसा नसेल, तर आपण त्या गोष्टी करण्यासाठी काय करतो, की कोणाचं तर लोन काढतो, कर्जानं पैसे घेतो किंवा जो आपला पैसा पगार येतो, तो आपल्या त्या पगारामधलाच ज्या गरजेच्या गोष्टीसाठी ज्या होत्या किंवा गरजेच्या गोष्टीवर जो खर्च करायचा तो न करता आपण या गोष्टीवर खर्च करतो. जेणेकरून काय होतं, की मग आपला खर्च वाढला जातो. त्यातून पैसे वाचत नाहीत. मग तुम्ही पैसे वाचवण्यासाठी काय करा, की सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या फायद्यासाठी करा, की त्या सोशल मीडियातून तुम्हाला काहीतरी 2 पैसे भेटले पाहिजे. तुम्हाला त्या सोशल मीडिया थ्रू काहीतरी नॉलेज भेटलं पाहिजे, गेन झालं पाहिजे. याच्यासाठी उपयोग करा, की याच्यासाठी नका करू, की त्यातून तुमच्या जीवनावर काहीतरी आर्थिक बोजा पडेल. तुम्हाला ते सोशल मीडियावर बघितलं आणि आम्ही हे पर्चेस केलं, असं नको व्हायला. तर त्या गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे पैसे वाचतील. आणि आता सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे, म्हणजे 6वा जो आपला पैसे वाचवण्याचा मार्ग आहे, तो असा आहे, की बाबा तुम्ही एखादी गोष्ट घेताय, तर तुम्हाला एखादी मोठी गोष्ट घेण्याचा विचार करताय, तर ते गोष्ट घेण्याच्या आधी तुम्ही एक 24 तासाचा एक ग्रेस पिरियड ठेवा, की 24 तासानंतर आपण डिसिजन घेऊया, असं त्याला म्हणूया आपण, की बाबा एक त्याला टाईम ठरवा, की मला एखादी मोठी गोष्ट घ्यायची आहे, तर ते आपण 24 तासानंतर घेऊ किंवा तुमच्या डोक्यामध्ये असा विचार आला, की मला हे गोष्ट लागणार आहे. म्हणजे तुमची इच्छा उत्पन्न होते, की एखाद्याकडं ते एक वस्तू बघितली आहे. समजा एखाद्याकडे स्पोर्ट बाईक आहे, तर तुमच्याकडे ते स्पोर्ट बाईक तुम्ही बघितली, तर तुमची तशी इच्छा होते, की मला हे घ्यायची आहे. म्हणजेच काय तुम्ही एखादी मोठी गोष्ट घेत असाल, तर काय होतं, की तुमच्या सध्या मनामध्ये ते इच्छा निर्माण होते आणि तुम्ही घेण्याचा विचार करता. तर त्यावेळेस असं ज्यावेळेस होत असेल, त्यावेळेस तुम्ही त्याला त्याच्यासाठी काय द्या, की 24 तासाचा टाईम द्या. म्हणजे आज तुम्हाला वाटलं, की मला हे गोष्ट घ्यायची आहे किंवा तुम्ही एक कुठेतरी बघून आलात आणि तुम्ही असं ठरवलं, की बाबा मला हे गोष्ट काही करून घ्यायचीच आहे. तर ते घेण्याच्या आधी तुम्ही तसा विचार करा, की बाबा 24 तासाचा त्याच्यासाठी टाईम ठेवा, की मला ह्या 24 तासानंतर हे गोष्टी घ्यायच्या आहे. तर यानं काय होईल, की त्याच्यावेळेस तुमचं जे मेंटॅलिटी राहील, तुमचा जो इच्छा होईल, त्या इच्छा जे उत्पन्न झाले होते ते 24 तासानंतर तसे राहण्याचे चान्सेस कमी असतात. म्हणजेच काय 24 तासानंतर तुम्हाला त्याची अ, जे रिॲलिटी आहे किंवा जे आपल्याला आपण म्हणतो, की त्याला आपल्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का? त्या गोष्टी घेण्याच्या आधी आपल्याला अजून काही सोर्स भेटतात का? हे तुम्हाला त्या 24 तासामध्ये समजून येईल. तर आता माझंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ज्यावेळेस मी फोर व्हीलर घेतली त्यावेळेस मी तो विचार केला नव्हता किंवा 24 जसं की आता आपण म्हणलं की 24 तासाचा टाईम पिरियड ठेवा ते खरेदी करण्यासाठी. तसं मी टाईम वगैरे काही ठेवला नव्हता. मी ऑन द स्पॉट गेलो, बुक केली, घेतली गाडी. अशी गोष्ट झाली. म्हणजेच काय की बाबा त्या गोष्टीला आपण टाईम नाही दिला. पण आता जर मी बघायला गेलो तर आता मला गाडी घेऊन 3 वर्ष झाले. पण 3 वर्षामध्ये मी अजून एक 5,000 किलोमीटर सध्या ते गाडी चालवलेली नाही आहे. फक्त शिकण्यापुरतं मी ती गाडी यूज केली आणि नंतर काय त्या गाडीचा यूज आपलं ते गाडी आपल्या पार्किंगमध्ये बसूनच असते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की तुम्हाला त्या एखादी वस्तू घ्यायची तर त्या वस्तू आपल्याला किती गरजेची आहे किंवा किती काळासाठी गरजेची आहे किंवा कधी आपल्याला ते गरजेला पडणार आहे, या गोष्टीचा सर्व विचार करून तुम्ही तिथं पैसे गुंतवले पाहिजे किंवा खर्च केले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीची महत्त्व कळेल, की बाबा हे वस्तू जी आपण खरेदी करणार आहे, ते खरंच आपल्या तेवढी महत्त्वाची आहे का? किंवा आपला त्याचा यूज होणार आहे का? या गोष्टीचा तुम्ही जर विचार करून ते वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही याच्यातून नक्कीच पैसे वाचवू शकता. तर हे झाले आपले पैसे वाचवण्याचे काही मार्ग होते. पैसे वाचवण्याचे 7 मार्ग जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला आवडले असतील. आशा करतो की तुम्ही सुद्धा या गोष्टीवर खर्च करत असाल. आता इथून पुढे या गोष्टीवर खर्च न करता तुम्ही पैसे वाचवा. मग जेणेकरून तुमच्या हातामध्ये काही पैसे वाचतील आणि तुमची सेव्हिंग वाढायला सुरुवात होईल.
तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला ते माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील. ते नोटिफिकेशनसुद्धा तुम्ही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन-नवीन व्हिडिओ चॅनलवर आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.